आर के कॉमर्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इन्कम टॅक्स भाग 1. यावरील आपण एमसीक्यू पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण युनिट वाईज एमसीक्यू अभ्यासत असतो. तर चला आपल्या युनिट वाईज अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. तर बघा, युनिट 1 इंट्रोडक्शन टू बेसिक्स कन्सेप्ट. फर्स्ट, असेसमेंट इयर म्हणजे काय? तर बघा, असेसमेंट इयर म्हणजेच इन्कम असेस करण्याचा वर्ष. म्हणजे आपण जे काही उत्पन्न कमवलेलं आहे त्याचं असेस करण्याचं वर्ष, म्हणजे त्याची गणना करण्याचं वर्ष. 2, इन्कम टॅक्स ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? तर बघा, इन्कम टॅक्स ऍक्ट हा 1961 मध्ये लागू झाला. 3, एससीसी म्हणजे कोण? तर बघा, एससीसी हा क्वेश्चन मोस्ट टाइम रिपीटेड झालेला आहे. तर बघा, एससीसी म्हणजे ज्याच्यावर टॅक्स लावला जातो त्याला आपण काय म्हणत असतो? एससीसी. 4, ऍग्रिकल्चर इन्कम कोणत्या सेक्शन मध्ये एक्झम्प्ट आहे? तर बघा, ऍग्रिकल्चर इन्कम जे आहे ते सेक्शन 10(1) नुसार काय आहे? एक्झम्प्ट आहे. यानंतर बघा, 5, कॅज्युअल इन्कम मध्ये काय समाविष्ट आहे? तर बघा, कॅज्युअल इन्कम मध्ये लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, विनिंग म्हणजे जे काही सट्टेबाजी असते, जसे की लॉटरी पासूनचं उत्पन्न, क्रॉसवर्ड पझल, विनिंग, घोड्याची शर्यत, अशा प्रकारचे जे जे काही इव्हेंट असतात ते कॅज्युअल इन्कम मधून दर्शवण्यात येतात. तर बघा, 6, प्रिव्हियस इयर म्हणजे काय? तर बघा, प्रिव्हियस इयर म्हणजेच ज्यात इन्कम अर्न होते, म्हणजेच मागचं वर्ष, जे गेलेलं वर्ष असते, ज्यात इन्कम काय होते? अर्न होते, त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात. यानंतर बघा, 7, ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय? तर ग्रॉस टोटल इन्कम म्हणजेच इन्कम बिफोर डिडक्शन, म्हणजे जे काही कपाती असतात, जे काही टॅक्स असते त्याच्या अगोदरचा जो प्रॉफिट असतो त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. आणि त्यातून जेव्हा आपण आपल्या टॅक्सची कपात करत असतो, म्हणजे त्याला आपण म्हणत असतो इन्कम बिफोर डिडक्शन, म्हणजे बाकी आहे. म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम म्हणजेच इन्कम बिफोर डिडक्शन, म्हणजे त्यातून डिडक्शन मायनस आतापर्यंत केलेलं नाहीये, असं ग्रॉस प्रॉफिट. 8, टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय? तर बघा, टॅक्स प्लॅनिंग कशाला म्हणायचं? तर बघा, लीगल सेव्हिंग ऑफ टॅक्स, म्हणजे आपला जो काही पैसा आहे तो लीगल, म्हणजे वैधानिकरित्या आपण जो काही पैसा वाचवू शकतो त्यालाच आपण टॅक्स प्लॅनिंग म्हणत असतो. आणि लीगल सेव्हिंग ऑफ टॅक्स म्हणजेच टॅक्स प्लॅनिंग. 9, टॅक्स अवॉइडन्स म्हणजे काय? तर बघा, टॅक्स अवॉइडन्स म्हणजेच इलिगल सेव्हिंग ऑफ टॅक्स लूफहोल्स. जे काही इलिगल सेव्हिंग असते ते टॅक्स लूफहोल्स वापरून जे काही कॅश जवळ असते त्यालाच आपण टॅक्स अवॉइडन्स म्हणजे इलिगल सेव्हिंग ऑफ टॅक्स म्हणत असतो, कॅश. 10, टॅक्स इव्हॉइजन्स म्हणजे काय? तर बघा, स्टॅक टॅक्स एव्हिजन्स म्हणजेच इलिगल नॉन पेमेंट ऑफ टॅक्स, म्हणजे इलिगल जे आहे, असंवैधानिक जे आहे त्याला आपण इलिगल म्हणत असतो. तर त्याचं पेमेंट केलेलं नाही, ज्या टॅक्सचं पेमेंट केलेलं नाहीये त्यालाच आपण इलिगल नॉन पेमेंट ऑफ टॅक्स म्हणत असतो. 11, इन्कम टॅक्स ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? तर बघा, 1961 साली हा लागू झाला, इन्कम टॅक्स ऍक्ट. 12, पर्सन मध्ये कोण समाविष्ट आहे? तर बघा, पर्सन मध्ये इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक हा सुद्धा समाविष्ट असतो पर्सन मध्ये. HUF हा सुद्धा, फर्म म्हणजे संघ,
आणि कंपनी हे सुद्धा व्यक्तीच असते, म्हणून हे सगळं समाविष्ट आहे. म्हणून डी ऑप्शन इज करेक्ट, वरील सर्व. 13 ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय? तर बघा, इन्कम बिफोर डिडक्शन, ज्या उत्पन्नाचं म्हणजे ज्या इन्कमचं डिडक्शन झालेलं नसते, ज्या उत्पन्नाची कपात झालेली नसते, त्यालाच आपण काय म्हणत असतो? ग्रॉस टोटल इन्कम. 14 कॅज्युअल इन्कम मध्ये काय समाविष्ट आहे? बघा, कॅज्युअल इन्कम मध्ये लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, विनिंग, जे आपण घोड्यांची शर्यत मध्ये जो काही सट्टा खेळतो, अशा प्रकारचे जे कॅज्युअल इन्कम मध्ये येत असतात. यानंतर बघा 15 टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय? तर बघा, लिगल सेव्हिंग ऑफ टॅक्स. यानंतर बघा 16 टॅक्स अवॉइडन्स म्हणजेच काय? तर बघा, टॅक्स अवॉइडन्स म्हणजेच लूफहोल्स वापरून बचत. यानंतर बघा 17 टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय? तर टॅक्स इव्हॅजन आपण कशाला म्हणत असतो? इलिगल नॉन पेमेंट ऑफ टॅक्स. 18 असेसमेंट इयर कधी सुरू होतं? तर बघा, असेसमेंट इयर कधी सुरू होतं हा क्वेश्चन मोस्ट टाइम रिपीटेड झालेला आहे. तर बघा, असेसमेंट इयर जो आहे तो आपला 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत असतो, तर तो 1 एप्रिलला सुरू होत असतो. 19 प्रिव्हियस इयर कधी सुरू होत असतो? तर बघा, प्रिव्हियस इयर जो आहे तो पण 1 एप्रिल पासूनच सुरू होत असतो, पण तो मागच्या वर्षीचा असतो. यानंतर बघा 20 ऍग्रिकल्चर इन्कम एक्झम्प्ट का आहे? अंडर. तर बघा, शेतीपासूनचं जे काही उत्पन्न आहे ते एक्झम्प्ट का आहे? तर त्याचं आन्सर आहे, हे सेक्शन 10(1) नुसार हे जे ऍग्रिकल्चर इन्कम आहे ते नील आहे, म्हणजे एक्झम्प्ट आहे म्हणून. 21 इन्कम टॅक्स ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? तर बघा, 1961 मध्ये. 22 एससीसी मध्ये कोण समाविष्ट आहे? तर बघा, एससीसी मध्ये इंडिव्हिज्युअल, एचयूएफ, फर्म, कंपनी, तर हे सगळे घटक काय आहे? समाविष्ट आहेत, म्हणून वरील सर्व ऑप्शन इज करेक्ट. 23 असेसमेंट इयर किती कालावधीचा असतो? तर बघा, तो सुद्धा 12 महिन्याचा असतो. यानंतर बघा 24 प्रिव्हियस इयर म्हणजे काय? तर प्रिव्हियस इयर म्हणजे मागचा गत वर्ष ज्याला आपण म्हणत असतो, परंतु इथं या ऑप्शन वाईज मध्ये ज्यात इन्कम अर्न होते त्यालाच प्रिव्हियस इयर म्हणतात. यानंतर बघा 25 कॅज्युअल इन्कम मध्ये काय समाविष्ट आहे? तर कॅज्युअल इन्कम मध्ये लॉटरी, क्रॉसवर्ड पझल्स, विनिंग, घोड्यांपासूनची शर्यत. 26 ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे काय? तर बघा, इन्कम बिफोर डिडक्शन, यालाच आपण ग्रॉस टोटल इन्कम म्हणत असतो. 27 टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय? तर बघा, लिगल सेव्हिंग ऑफ टॅक्स म्हणजेच टॅक्स प्लॅनिंग. यानंतर बघा, टॅक्स अवॉइडन्स म्हणजे काय? तर लूपहोल्स वापरून बचत म्हणजेच टॅक्स अवॉइडन्स. 29 टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय? तर टॅक्स इव्हॅजन म्हणजे इलिगल नॉन पेमेंट ऑफ टॅक्स. 30 ऍग्रिकल्चर इन्कम एक्झम्प्ट आहे अंडर सेक्शन 10(1). 31 कॅज्युअल इन्कम टॅक्सेबल आहे का? तर बघा, कॅज्युअल इन्कम जे आहे ते टॅक्सेबल आहे, तर हो. 32 इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 कोणत्या वर्षी लागू झाला? तर बघा, तो 1961 मध्ये 1 एप्रिल 1962 रोजी लागू झाला. यानंतर बघा 33 एसएससी म्हणजे, तर बघा, एसएससी म्हणजेच ज्याच्यावर टॅक्स लावला जातो त्यालाच एसएससी म्हणतात. यानंतर बघा 34 असेसमेंट इयर सुरू होतो. तर असेसमेंट इयर हा नेहमी
1 एप्रिल पासून सुरू होत असतो. 35 प्रिव्हियस इयर सुरू होतो. तर बघा प्रिव्हियस इयर जो आहे तो 1 एप्रिल पासून सुरू होतो. 36 इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये किती हेड्स ऑफ इन्कम आहेत? तर बघा 5 हेड्स ऑफ इन्कम आहेत. यानंतर बघा 37 एक्झम्प्टेड इन्कम म्हणजे काय? तर बघा एक्झम्प्टेड इन्कम म्हणजे नॉन टॅक्सेबल इन्कम. 38 कॅशियल इन्कम मध्ये समाविष्ट नाही. लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, सॅलरी, हाऊस रेस, विनिंग. तर बघा क्रॉसवर्ड जे पझल असतात ते कॅशियल इन्कम मध्ये समाविष्ट नाही. बाकी लॉटरी, हाऊस रेंट, विनिंग, सॅलरी हे सगळं काय आहे? समाविष्ट आहे कॅशियल इन्कम मध्ये. 39 टॅक्स प्लॅनिंग वियस टॅक्स अवॉइडन्स. बघा टॅक्स प्लॅनिंग वियस टॅक्स अवॉइडन्स म्हणजेच हे दोन्ही जे आहे ते काय आहेत? प्लॅनिंग लीगल अवॉइडन्स लूफलोस वापरते. यानंतर बघा 40 टॅक्स इव्हायजन म्हणजे टॅक्स इव्हायजन म्हणजे इलिगल नॉन पेमेंट ऑफ टॅक्स. 41 इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये किती सेक्शन आहेत? तर बघा हा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे. तर बघा 500 प्लस सेक्शन आहेत. यानंतर बघा 42 एसएससी मध्ये समाविष्ट नाही. यातील कोणता घटक एसएससी मध्ये समाविष्ट नाही? तर बघा एसएससी म्हणजे ज्याच्यावर टॅक्स लावला जातो. तर बघा इंडिव्हिज्युअल लावला जातो, कंपनीवर लावला जातो, एचयूएफ वर लावला जातो. ऍग्रिकल्चर लँडवर टॅक्स लावला जात नाही. तर डी ऑप्शन इज करेक्ट. 43 क्रॉस टोटल इन्कम मध्ये समाविष्ट आहे. तर बघा क्रॉस टोटल इन्कम मध्ये काय समाविष्ट आहे? सॅलरी, हाऊस, प्रॉपर्टी, बिझनेस इन्कम हे सगळं समाविष्ट आहे क्रॉस टोटल इन्कम मध्ये. 44 असेसमेंट इयर म्हणजेच इन्कम अर्न करण्याचा वर्ष, इन्कम असेस करण्याचा वर्ष, इन्कम एक्झम्प्टेड करण्याचा वर्ष, इन्कम कम्प्युट करण्याचा वर्ष. तर लक्षात असू द्या असेसमेंट इयर म्हणजेच इन्कम असेस करण्याचा वर्ष. असेस या शब्दावरूनच आपण इथं लावू शकतो की इन्कम असेस करण्याचा वर्ष. 45 प्रिव्हियस इयर म्हणजे तर बघा प्रिव्हियस इयर म्हणजेच इन्कम अर्न करण्याचा वर्ष. 46 कॅशियल इन्कम टॅक्सेबल आहे अंडर कोणत्या सेक्शन नुसार आहे? कॅशियल इन्कम टॅक्सेबल आहे तर कोणत्या तर बघा सेक्शन 56 म्हणजे सेक्शन 56 नुसार ते इन्कम टॅक्सेबल आहे. यानंतर बघा 47 ऍग्रिकल्चरल इन्कम एक्झम्प्ट आहे अंडर तर बघा सेक्शन 10(1) नुसार हे एक्झम्प्टेड आहे. यानंतर बघा 48 टॅक्स प्लॅनिंग म्हणजेच लीगल सेव्हिंग ऑफ टॅक्स म्हणजेच टॅक्स प्लॅनिंग. 49 टॅक्स अवॉइडन्स म्हणजे तर बघा टॅक्स अवॉइडन्स म्हणजेच लूफॉल्स वापरून बचत. 50 टॅक्स इव्हायजन म्हणजे तर बघा टॅक्स इव्हायजन म्हणजेच इलिगल नॉन पेमेंट ऑफ टॅक्स म्हणजे ज्याचं पेमेंट झालेलं नाही असं इलिगल पैसा त्यालाच आपण म्हणत असतो टॅक्स इव्हायजन. यानंतर आपण युनिट 2 अभ्यासणार आहोत. तर बघा सॅलरी इन्कम बेस ऑन एमसीक्यू पाहणार आहोत आपण. फर्स्ट सॅलरी म्हणजे काय? तर बघा सॅलरी म्हणजे एम्प्लॉय कडून मिळणारे फिक्स रेम्युनरेशन. रेम्युनरेशन म्हणजेच पगार. नंतर बघा 2 हाऊस रेंट अलाउन्स HRA डिडक्शन कोणत्या सेक्शन अंतर्गत मिळते? तर बघा हे जे डिडक्शन आहे ते सेक्शन 10(13)A या सेक्शन नुसार मिळते. सेक्शन महत्वाचे आहेत. यानंतर बघा 3 पर्क्युसाइट्स म्हणजे काय? तर पर्क्युसाइट्स म्हणजेच
फ्रिंग बेनिफिट दिलेले एम्प्लॉयर कडून, म्हणजे फ्रेंच बेनिफिट जो काही फायदा दिलेला असतो एम्प्लॉय कडून त्यालाच आपण म्हणत असतो पर्क्युसाइट्स. फोर, ग्रॅज्युटी कोणत्या सेक्शन अंतर्गत एक्झम आहे? तर बघा ग्रॅज्युटी सुद्धा एक्झम्प्ट असते. तर बघा ही सेक्शन 10 नुसार काय आहे? एक्झम्प्ट आहे ग्रॅज्युटी. यानंतर बघा 5, लिव्ह एन्चॅशमेंट एक्झम्पशन मिळते अंडर. तर लिव्ह एन्चॅशमेंट एक्झम्पशन, तर बघा हे मिळते सेक्शन 10 नुसार लिव्ह एन्चॅशमेंट एक्झम्पशन मिळत असते. यानंतर बघा 6, पेन्शन म्हणजे काय? तर बघा पेन्शन कशाला म्हणतात? तर पेन्शन म्हणजेच सॅलरी आफ्टर रिटायरमेंट. आपली सॅलरी जे आपल्या नोकरीतला रिटायरमेंट झाल्यानंतर जे सॅलरीवरच जे रेम्युनरेशन मिळत असतं त्यालाच आपण सॅलरी आफ्टर रिटायरमेंट, म्हणजे पगारानंतर जे काही रिटायरमेंट असतं त्यालाच पेन्शन असं म्हणतात. 7, ट्रान्सपोर्ट अलाउड एक्झम्पशन लिमिट किती आहे? तर बघा त्याच्या एक्झम्पशनची लिमिट आहे 1600 पर मंथ. म्हणजे 1600 पर्यंत काय आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये जर असलं तर ती अमाऊंट धरल्या जाणार नाही टॅक्समध्ये. पण 1600च्या वर जर 2000 असले तर 2000 मधले जे काही 400 रुपये आहे त्याच्यावर टॅक्स लागणार आहे, आणि जितकी त्याच्यावर असेल तितका टॅक्स लागणार आहे. यानंतर बघा 8, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स एक्झम्पशन किती आहे? तर बघा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स वर ₹100 पर मंथ पर चाइल्ड मॅक्झिमम 2. तर बघा 2 मुलांसाठी 100 म्हणजे 200, म्हणजे 6000 हे काय आहे? एक्झम्पशन आहे. आता हे वाढलेलं आहे का हे ते माहित नाही, पण आपल्या सिलेबस नुसार ₹100 पर मंथ आहे. यानंतर बघा 9, प्रेक्युसाइट्स टॅक्सेबल आहेत का? आहेत तर अंडर मध्ये कोणत्या कायद्यात, कोणत्या सेक्शन अंतर्गत ते येते? तर बघा सॅलरी हेड च्या अंडर ते प्रेक्युसाइट्स जे आहे ते टॅक्सेबल आहे. 10, रिटायरमेंट बेनिफिट मध्ये समाविष्ट नाही. तर बघा रिटायरमेंट जे आहे ते बेनिफिट मध्ये समाविष्ट नाही आहे. तर बघा बोनस जो आहे तो समाविष्ट नाही आहे. यानंतर बघा 11, सॅलरी हेड अंतर्गत टॅक्सेबल इन्कम कोणते आहे? तर बघा सॅलरी जे हेड आहे त्या अंतर्गत बेसिक पे, अलाउन्स, पर्क्युसाइट्स वरील सर्व. तर बघा हे वरील जे काही सर्व आहे हे सॅलरीशी निगडीत आहे, म्हणून वरील सर्व ही ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा 12, डिअरनेस अलाउन्स डीए टॅक्सेबल आहे का? तर बघा याचा आन्सर आहे हो, हे टॅक्सेबल आहे. 13, बोनस कोणत्या हेड अंतर्गत टॅक्सेबल आहे? तर बोनस जो आहे तो सॅलरी वाल्यांना दिला जातो, म्हणून हे सॅलरीशी संबंधित आहे. त्यानंतर बघा 14, ग्रॅज्युटी एक्झम्पशन मिळते अंडर. तर बघा ग्रॅज्युटी जे आहे त्याचे एक्झम्पशन मिळत असते ते सेक्शन 10 नुसार 10 नुसार मिळत असते. त्यानंतर बघा 15, लेवल ट्रॅव्हल कन्सेशन एलटीसी एक्झम्पशन मिळते अंडर. तर बघा लेवल ट्रॅव्हल कन्सेशन एलटीसी जे मिळत असते ते सेक्शन 10(5) मिळत असते. यानंतर बघा 16, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स एक्झम्पशन किती आहे? तर बघा आजच्या रेटनुसार आपल्या पुस्तकातील सिलेबस नुसार 100 पर मंथ आहे, तर मॅक्झिमम 2 चिल्ड्रन पर्यंत मिळत असते एक्झम्पशन. 17, ट्रान्सपोर्ट अलाउन्स एक्झम्पशन लिमिट किती आहे? तर बघा
ट्रान्सपोर्ट जे काही आपण ट्रान्सपोर्ट करत असतो त्याचा अलाउन्स आहे 1600 पर मंथ. म्हणजे 1600 पर मंथ म्हणजे वार्षिक जर आपण त्याचा गुणाकार केला तर जवळपास 20,000च्या आसपास होऊन राहिलं. तर बघा तेवढं एक्झम्पशन आहे, त्याच्यावर काय आहे, त्याच्यावर टॅक्स दिला जातो. यानंतर बघा 18 प्रिक्विसाइट्स म्हणजे काय. तर बघा प्रिक्विसाइट्स म्हणजेच फ्रिंग बेनिफिट दिलेले एम्प्लॉय. 19 रेंट फ्री अकोमोडेशन एम्प्लॉय कडून मिळाल्यास त्याच काय होत असते. तर बघा ते टॅक्सेबल प्रिक्विसाइट्स आहे, ते रेंट फ्री मिळाल्यावर काय होत असते, अकोमोडेशन एम्प्लॉय कडून मिळत असते. यानंतर बघा 20 मेडिकल रिमेंबर्समेंट एक्झम्पशन लिमिट काय आहे. तर बघा मेडिकल अलाउन्स ज्याला आपण म्हणत असतो, तर बघा त्याची एक्झम्पशन लिमिट आहे 15,000 पर इयर. म्हणजे 15,000 पर इयर जर तुम्ही ना तुमच्या मेडिकल याच्या केला त्याच्यावरचा खर्च, तर ते एक्झम्प्ट मानल्या जाते 15,000 पर इयर. यानंतर बघा सॅलरी हेड अंतर्गत सॅलरी हेड अंतर्गत टॅक्सेबल इन्कम कोणते आहे. तर बघा बेसिक पे अलाउन्स प्रिक्विसाइट वरील सर्व काय आहे, सॅलरी हेड अंतर्गत टॅक्सेबल इन्कम आहे. 22 डिअरनेस अलाउन्स डीए टॅक्सेबल आहे का. तर बघा डिअरनेस अलाउन्स जे आहे ते टॅक्सेबल आहे, हो. 23 बोनस कोणत्या हेड अंतर्गत टॅक्सेबल आहे. तर बोनस सगळ्यांनाच माहित आहे, ते सॅलरी हेड अंतर्गत काय आहे, टॅक्सेबल आहे. 24 ग्रॅज्युटी एक्झम्पशन मिळते. तर बघा सेक्शन 10 नुसार एक्झम्पशन मिळत असते. यानंतर बघा 25 लिव्ह ट्रॅव्हल कॉन्सेशन एलटीसी एक्झम्पशन मिळते. अंडर कोणत्या अंडर मध्ये मिळते, तर ते बघा सेक्शन 10(5) अन्वये मिळत असते. 26 चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन एक्झम्पशन किती आहे. तर बघा 100 पर मंथ पर चाइल्ड मॅक्झिमम 27. ट्रान्सपोर्ट अलाउड एक्झम्पशन लिमिट तर सांगितलेलीच आहे 1600 पर मंथ. यानंतर बघा 28 प्रिक्विसाइट्स म्हणजे काय. तर बघा प्रिक्विसाइट्स म्हणजे फ्रिंग बेनिफिट दिलेले एम्प्लॉय कडून, त्यालाच आपण प्रिक्विसाइट्स म्हणत असतो. यानंतर बघा रेंट फ्री अकोमोडेशन एम्प्लॉय कडून मिळाल्यास, जे काही आपल्याला रेंट जे आपलं भाडं आहे त्याच्यावर फ्री भाड्यावर जे अकोमोडेशन एम्प्लॉयला मिळत असते, तर ते बघा ते आपल्याला टॅक्सेबल प्रिक्विसाइट्स जे काही टॅक्सेबल प्रिक्विसाइट आहे त्याच्यावरून कळत असते. यानंतर बघा 30 मेडिकल रिम्बुर्समेंट एक्झम्पशन लिमिट किती आहे. तर बघा मेडिकल रिम्बुर्समेंट लिमिट जे आहे ते आहे 15,000 पर इयर. यानंतर बघा 31 लिव्ह एनहान्समेंट इनकॅशमेंट एक्झम्पशन मिळते अंडर, तर बघा सेक्शन 10(10)AA नुसार मिळत असते. यानंतर बघा 32 पेन्शन टॅक्सेबल आहे का. तर हो, आणि ते येते सॅलरी हेडच्या अंतर्गत. यानंतर बघा 33 अलाउन्स मध्ये समाविष्ट नाही, HRA DA बोनस ट्रान्सपोर्ट अलाउन्स. तर बघा अलाउन्स मध्ये बोनस जो अलाउन्स आहे तो समाविष्ट नाही आहे अलाउन्स मध्ये. HRA हाऊस रेंट DA भत्ता जो काही असतो ट्रान्सपोर्ट अलाउन्स हे सगळं
समाविष्ट आहे, परंतु बोनस समाविष्ट नाही. सी ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा 34 प्रिक्विसाइट्स टॅक्सेबल आहेत अंडर. तर बघा प्रिक्विसाइट जे आहे ते सॅलरी हेडच्या अंतर्गत टॅक्सेबल आहे. यानंतर बघा 35 ग्रॅज्युटी एक्झम्पशन मिळते. तर ग्रॅज्युटीचं एक्झम्पशन ते आहे सेक्शन 10 नुसार मिळत असते. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन एक्झम्पशन मिळते. तर बघा ते सुद्धा सेक्शन 10(5) अंतर्गत मिळत असते. यानंतर बघा 37 चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स एक्झम्पशन लिमिट. तर बघा 100 पर मंथ पर चाइल्ड मॅक्झिमम 2. जे क्वेश्चन वारंवार रिपीट झालेले आहेत ना, ते क्वेश्चन परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत, म्हणूनच ते वारंवार मी टाकलेले आहे. तर बघा जो क्वेश्चन मोस्ट टाइम रिपीटेड आहे तो एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला आहे, आणि तो एक्झाम मध्ये सुद्धा मोस्ट टाइम रिपीटेड झालेला आहे. यानंतर बघा 38 ट्रान्सपोर्ट अलाउन्स एक्झम्पशन लिमिट काय आहे? तर बघा 1600 पर मंथ. 39 मेडिकल रिम्बुर्समेंट एक्झम्पशन लिमिट. तर बघा मेडिकल रिम्बुर्समेंट बघितलेच आपण 15,000 पर इयर. 40 प्रिक्विसाइट्स म्हणजेच काय? तर प्रिक्विसाइट्स म्हणजेच फ्रिंग बेनिफिट दिलेले एम्प्लॉय कडून. यानंतर बघा 41 रेंट फ्री अकोमोडेशन एम्प्लॉयर कडून मिळाल्यास. तर बघा टॅक्सेबल प्रिक्विसाइट आहे. 42 बोनस टॅक्सेबल आहे अंडर. तर बघा सॅलरी हेड नुसार हे टॅक्सेबल आहे. यानंतर बघा 43 पेन्शन टॅक्सेबल आहे. तर बघा कोणत्या सेक्शन नुसार? तर बघा कोणत्या कशाच्या अंडर? तर बघा सॅलरी हेडच्या अंडर मध्ये. यानंतर बघा 44 लिव्ह एनहान्समेंट एक्झम्पशन मिळते. तर बघा ते मिळते सेक्शन 16 नुसार. 45 ग्रॅज्युटी एक्झम्पशन मिळते. तर बघा ते कोणत्या अंडर मिळते? तर बघा सेक्शन 10(10) अंतर्गत मिळत असते. 46 लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन एक्झम्पशन मिळते. तर बघा लिव्ह ट्रॅव्हल जे कन्सेशन मिळत असते ते मिळत असते सेक्शन 10(5) नुसार. 47 चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स एक्झम्पशन लिमिट. तर बघा 100 पर मंथ पर चाइल्ड मॅक्झिमम 2 चाइल्ड. तर बघा 48 ट्रान्सपोर्ट अलाउन्स एक्झम्पशन लिमिट. तर बघा ट्रान्सपोर्ट अलाउन्स एक्झम्पशन लिमिट जे आहे ते 1600 पर मंथ आहे. 49 मेडिकल रिम्बुर्समेंट एक्झम्पशन लिमिट. तर बघा 15,000 पर इयर. यानंतर बघा 50 प्रिक्विसाइट्स टॅक्सेबल आहेत तर अंडर. तर बघा सॅलरी हेडच्या अंतर्गत ते टॅक्सेबल आहे. यानंतर आपण युनिट 3 अभ्यासणार आहे कम्प्युटेशन ऑफ सॅलरी. तर बघा एक सॅलरी कम्प्युटेशन मध्ये कोणते डिडक्शन सेक्शन 16 अंतर्गत मिळतात? तर बघा ते आहेत स्टँडर्ड डिडक्शन, एंटरटेनमेंट अलाउन्स आणि प्रोफेशनल टॅक्स. तर बघा वरील सर्व जे आहे ते डिडक्शन आपल्याला सेक्शन 16 अंतर्गत मिळत असतात. 2 स्टँडर्ड डिडक्शन लिमिट किती आहे? तर बघा असेसमेंट इयर 2024 ते 25. तर बघा 50,000 पर्यंत स्टँडर्ड डिडक्शन लिमिट दिलेली आहे. यानंतर बघा एंटरटेनमेंट अलाउन्स डिडक्शन कोणाला ऍप्लिकेबल आहे? तर बघा हे गव्हर्नमेंट एम्प्लॉयला ऍप्लिकेबल आहे, प्रायव्हेट एम्प्लॉयला नाही. यानंतर बघा 4 प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन मिळते. तर प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन हे आहे ते सेक्शन 16(3) नुसार मिळत असते. 5 प्रेक्टिसाइड्स टॅक्सेबल आहे अंडर कोणता हेड आहे? तर प्रेक्टिसाइड सॅलरी हेडच्या अंतर्गत आहे. 6 ग्रॅज्युटी एक्झम्पशन मिळते. तर बघा ग्रॅज्युटी एक्झम्पशन जे आहे ते सेक्शन 10(10) नुसार मिळत असते. यानंतर बघा 7 लिव्ह एनहान्समेंट एक्झम्पशन मिळते. तर ते सेक्शन 10(10) नुसार मिळत असते. 8 पेन्शन टॅक्सेबल आहे. तर बघा
कोणत्या हेडच्या अंतर्गत आहे तर सॅलरी हेडच्या अंतर्गत आहे पेन्शन. यानंतर बघा 9 फॉर्म नंबर 16 म्हणजे काय तर बघा फॉर्म नंबर 16 म्हणजे सॅलरी सर्टिफिकेट इश्यूड बाय एम्प्लॉयर. जो काही इश्यूड केलेला असतो एम्प्लॉय साठी सर्टिफिकेट त्याच्या सॅलरी शीट त्यालाच आपण फॉर्म नंबर 16 म्हणत असतो. 10 अलाउन्स म्हणजे काय म्हणजे 10 अलाउन्स म्हणजेच काय तर बघा फिक्स मॉनिटरी बेनिफिट दिलेले एम्प्लॉय कडून त्यालाच आपण 10 अलाउन्स म्हणत असतो. यानंतर बघा 11 स्टँडर्ड डिडक्शन सेक्शन 16 अंडर 1 अंतर्गत किती आहे तर बघा स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते 50,000 सेक्शन 1 अंतर्गत डिडक्शन आहे. 12 एंटरटेनमेंट अलाउन्स डिडक्शन कोणाला ऍप्लिकेबल आहे तर बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉयला ऍप्लिकेबल आहे. 13 प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन मिळते तर बघा कोणत्या सेक्शन अंतर्गत मिळते तर ते सेक्शन 16(3) अंडर मिळत असते. यानंतर बघा 14 फॉर्म नंबर 16 म्हणजे काय तर बघा फॉर्म नंबर 16 म्हणजे सॅलरी सर्टिफिकेट इश्यूड बाय एम्प्लॉय. यानंतर बघा 15 प्रिक्विसाइट्स टॅक्सेबल आहेत तर अंडर सॅलरी हेडच्या अंतर्गत. 16 ग्रॅज्युटी एक्झम्पशन मिळते तर बघा सेक्शन 10(10) नुसार मिळत असते. यानंतर बघा 17 लिव्ह इनहान्समेंट एक्झम्पशन मिळते तर ते सेक्शन 10(10) नुसार मिळत असते. यानंतर बघा 18 पेन्शन टॅक्सेबल आहे तर पेन्शेबल हे सॅलरी हेडच्या अंतर्गत टॅक्सेबल आहे. यानंतर बघा 19 अलाउन्स म्हणजे काय तर फिक्स मॉनिटरी बेनिफिट दिलेले एम्प्लॉय कडून. 20 चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स एक्झाम्प लिमिट तर बघा 100 रुपये पर मंथ आणि पर चाइल्ड 100 रुपये पर मंथ आणि पर चाइल्ड आणि मॅक्झिमम 2 चाइल्ड असू शकतात. यानंतर बघा 21 1000 पर मंथ पर चाइल्ड मॅक्झिमम 2 तर बघा याचा आन्सर आहे 1600 पर मंथ. यानंतर बघा ट्रान्सपोर्ट अलाउन्स एक्झम्पशन लिमिट किती आहे तर बघा 1600 पर मंथ. यानंतर बघा 22 मेडिकल रिएम्बर्समेंट एक्झम्पशन लिमिट किती आहे तर बघा ती जी लिमिट आहे ती आहे 15,000 पर इयर. 23 रेंट फ्री अकोमोडेशन एम्प्लॉय कडून मिळाल्यास तर बघा जो काही अकोमोडेशन असतो रेंट फ्री आपल्याला मिळत असतो तो टॅक्सेबल प्रिक्विसाइट्स आहे. यानंतर बघा 24 बोनस टॅक्सेबल आहे का आणि आहे तर अंडर सॅलरी हेड नुसार बघा तो अंडर जो आहे तो सॅलरी हेडच्या अंतर्गत येत असतो बोनस. यानंतर बघा 25 लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन एक्झम्पशन मिळते तर बघा ते एक्झम्पशन मिळत असते सेक्शन 10(5) नुसार. यानंतर बघा ग्रॉस सॅलरी मध्ये समाविष्ट आहे. ग्रॉस सॅलरी मध्ये बेसिक पे अलाउन्स प्रिक्विसाइट्स तर वरील सर्व हे ग्रॉस सॅलरी मध्ये समाविष्ट आहे. 27 नेट सॅलरी म्हणजे काय ग्रॉस सॅलरी मायनस डिडक्शन म्हणजेच ग्रॉस म्हणजेच नेट सॅलरी. 28 फॉर्म नंबर 16 इश्यू करतो तर बघा फॉर्म नंबर 16 हा एम्प्लॉयचं इश्यू करत असतो. 29 प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन मिळते तर बघा त्या कोणत्या सेक्शन नुसार मिळत असते तर बघा सेक्शन 16(3) नुसार मिळत असते. 30 स्टँडर्ड डिडक्शन लिमिट असेसमेंट इयर 2024 अँड 25 तर बघा ते मिळत असतं ₹40,000. 31 ग्रॉस सॅलरी मध्ये समाविष्ट आहे तर बघा ग्रॉस सॅलरी मध्ये बेसिक पे अलाउन्स आणि प्रिक्विसाइट्स हे सर्व काय आहे ग्रॉस सॅलरी मध्ये समाविष्ट आहेत. 32 नेट सॅलरी म्हणजे काय तर बघा ग्रॉस सॅलरी मायनस जे काही कपात असते डिडक्शन असते त्यालाच आपण नेट सॅलरी म्हणत असतो. यानंतर बघा 33 फॉर्म नंबर 16 इश्यू करतो तर बघा तो
इश्यू कोण करत असतो? एम्प्लॉय साठी, जो काही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे त्यासाठी तो इश्यू करत असतो. यानंतर बघा 34 प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन मिळते. तर बघा सेक्शन 16(3) नुसार मिळत असते. 35 स्टँडर्ड डिडक्शन लिमिट असेसमेंट इयर 2024 अँड 25 हे मिळत असते ₹50,000 पर्यंत. 36 एंटरटेनमेंट अलाउन्स डिडक्शन ऍप्लिकेबल आहे. तर बघा हे ऍप्लिकेबल आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी. 37 लिव्ह एनहान्समेंट एनकॅशमेंट एक्झम्पशन मिळते. तर ते मिळत असते सेक्शन 10(10)(a) नुसार. यानंतर बघा 38 ग्रॅज्युटी एक्झम्पशन मिळते. तर बघा ते सेक्शन 10(10) नुसार मिळत असते. 39 पेन्शन टॅक्सेबल आहे. तर हे सॅलरी हेडच्या अंतर्गत टॅक्सेबल आहे. 40 प्रिक्विसाइड टॅक्सेबल आहेत. तर हे पण सॅलरी हेडच्या अंतर्गत टॅक्सेबल आहे. 41 चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स एक्झम्पशन लिमिट जे आहे ते 100 पर मंथ आणि पर चाइल्ड मॅक्झिमम 2. 42 ट्रान्सपोर्ट अलाउन्स एक्झम्पशन लिमिट. तर बघा 1600 पर मंथ. यानंतर बघा 43 मेडिकल रिलॅम्बुशमेंट एक्झम्पशन लिमिट जे आहे ते 15,000 पर इयर आहे. 44 फॉर्म नंबर 16 मध्ये काय असते? सॅलरी डिटेल्स अँड टीडीएस सर्टिफिकेट असतात. 45 ग्रॉस सॅलरी मध्ये समाविष्ट नाही. बेसिक पे अलाउन्स प्रिक्विसाइड एक्झेम्प्टेड इन्कम. तर बघा यामध्ये बेसिक पे समाविष्ट नाही आहे ग्रॉस सॅलरी मध्ये. सॉरी, एक्झेम्प्टेड इन्कम जे आहे ते समाविष्ट नाहीये. यानंतर बघा नेट सॅलरी म्हणजे, तर बघा नेट सॅलरी म्हणजे ग्रॉस सॅलरी मायनस डिडक्शन. 47 प्रोफेशनल टॅक्स डिडक्शन मिळते. तर ते कशाच्या अंडर मिळत असते? तर बघा ते मिळत असते सेक्शन 16(3) नुसार. 48 स्टँडर्ड डिडक्शन लिमिट असेसमेंट इयर 2024 टू 25 हे 15,000 रुपीज ठेवलेलं आहे. 49 एंटरटेनमेंट अलाउन्स डिडक्शन ऍप्लिकेबल आहे. तर बघा हे ऍप्लिकेबल कसं आहे? तर बघा हे ऍप्लिकेबल आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉयीसाठी. 50 लिव्ह एनहान्समेंट एक्झम्पशन मिळते अंडर, तर बघा सेक्शन 10(10)(a) नुसार मिळत असते. यानंतर बघा यानंतर आहे युनिट 4 बिझनेस अँड प्रोफेशन. याला आपण सुरुवात करूया. तर बघा फर्स्ट बिझनेस इन्कम कोणत्या हेड अंतर्गत टॅक्सेबल आहे? तर बघा बिझनेस इन्कम जे आहे ते प्रॉपर्टी अँड गेन्स ऑफ बिझनेस प्रोफेशन शी संबंधित आहे. बिझनेस इन्कम जो आहे ते प्रॉफिट अँड गेन्स, जो काही आपल्याला फायदा आणि लाभांश जो आहे बिझनेसचा, प्रोफेशन आहे त्याच्या नुसार त्या हेड अंतर्गत ते टॅक्सेबल आहे. 2 डिप्रेसिएशन अलाउन्स मिळते. तर बघा जो काही घसारा असतो, डिप्रेसिएशन म्हणजेच घसारा, जी होत असते, ते सेक्शन 32 नुसार मिळत असते. 3 लँड मिसेबल एक्सपेन्स मध्ये समाविष्ट आहे. तर बघा लँड मिसेबल एक्सपेन्स आहे, पर्सनल एक्सपेन्स, पेनल्टी, इन्कम टॅक्स पेड. तर बघा या सर्व पदांमध्ये काय आहे? इनडिमिसिबल इन्कम समाविष्ट आहे. 4 ऍडमिसिबल एक्सपेन्स मध्ये समाविष्ट आहे. तर बघा ऍडमिसिबल एक्सपेन्स मध्ये समाविष्ट काय काय आहे? तर बघा रेंट, सॅलरी आणि डिप्रिसिएशन हे सर्व काय आहे? ऍडमिसिबल एक्सपेन्स मध्ये समाविष्ट आहे. 5 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये समाविष्ट
नाही. तर बघा बिझनेस इन्कम मध्ये कॉम्पिटिशन म्हणजेच इन्क्लूड नाही. तर बघा समाविष्ट नाहीये ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, ऍग्रिकल्चर इन्कम, कमिशन. तर बघा ऍग्रिकल्चर इन्कम जो आहे तो समाविष्ट नाही आहे. यानंतर बघा प्रोफेशनल इन्कम म्हणजे काय? तर बघा प्रोफेशनल इन्कम जो आहे तो म्हणजे डॉक्टर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट यांचे उत्पन्न काय आहे? प्रोफेशनल इन्कम आहे. तसंच याच्यामध्ये आपल्याला आपल्या प्रोफेसरचं इन्कम जरी विचारलं तर ते सुद्धा काय आहे? प्रोफेशनल इन्कम, कारण तो सुद्धा पेशा आहे. शिक्षक सुद्धा एक पेशा आहे. यानंतर बघा 7 डिप्रेसिएशन कॅल्क्युलेशन कोणत्या मेथडने होते? तर बघा डिप्रिसिएशन जे आहे ते रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड नुसार होत असते. तुम्हाला माहितच असेल, आपण जसा बुक व्हॅल्यू तिथे दिलेली असते आणि त्या बुक व्हॅल्यूवर 10% स्थिर पद्धत आणि प्रहसन पद्धत अशा प्रकारच्या दोन पद्धतीने डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट केला जातो, आकारला जातो. यानंतर बघा 8 बॅड डेट अलाउन्स आहे. तर बघा कोणत्या सेक्शन नुसार तो अलाउन्स आहे? तर बघा तो आहे सेक्शन 36(1)(7) नुसार. यानंतर बघा 9 प्रिलिमिनरी एक्सपेन्स अमॉर्टिझेशन मिळते. तर बघा ते कोणत्या सेक्शन अंडर मिळत असते? तर बघा ते मिळत असते सेक्शन 35D नुसार मिळत असते. 10 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये डिसअलाउड आहे. तर बघा इन्कम टॅक्स पेड, पर्सनल एक्सपेन्स आणि पेनल्टीज हे सर्व मध्ये काय आहे? डिसअलाउड आहे बिझनेस इन्कम. 10 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये ऍडमिसेबल एक्सपेन्स कोणते? रेंट, सॅलरी, डिप्रेसिएशन वरील सर्व. तर बघा रेंट पण बिझनेस मध्ये येत असते, सॅलरी पण द्यावी लागते आणि डिप्रेसिएशन सुद्धा आकारला जातो, म्हणून वरील सर्व. 11 लँड मिसेबल एक्सपेन्स मध्ये समाविष्ट नाही. तर बघा कोणतं पद समाविष्ट नाही आहे? पर्सनल एक्सपेन्स, पेनल्टी, रेंट, इन्कम टॅक्स पेड. तर बघा पर्सनल जे एक्सपेन्स आहे तो समाविष्ट नाही आहे. यानंतर बघा 12 डिप्रेसिएशन अलाउन्स मिळते. तर डिप्रेसिएशन अलाउन्स सेक्शन 80C नुसार मिळत असते. लक्षात असू द्या 80C. यानंतर बघा 13 बॅड डेब्ट अलाउवेल आहेत. तर बघा बॅड डेब्ट जे अलाउवेल आहेत ते आहेत सेक्शन 24 नुसार. 14 प्रिलिमिनरी एक्सपेन्स अमॉर्टायझेशन मिळत असते. तर बघा ते मिळत असते सेक्शन 35D नुसार. 15 प्रोफेशनल इन्कम म्हणजे काय? तर बघा डॉक्टर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट, प्रोफेसर्स यांचं जे इन्कम आहे ते. 16 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये डिसअलाउड आहे. तर बघा ते डिसअलाउड आहे इन्कम टॅक्स पेड. यानंतर बघा 17 डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशन कोणत्या मेथडने होते? तर बघा ते होत असते स्ट्रेट लाईन मेथड नुसार होत असते. 18 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये समाविष्ट नाही. तर बघा क्रॉस प्रॉफिट जो आहे तो समाविष्ट नाही आहे बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये. 19 प्रोफेशनल टॅक्स एम्प्लॉयर कडून भरला जात. तर एम्प्लॉयर कडून जर भरला तर ऍडमिसेबल डिडक्शन आहे, लँड मिसेबल आहे, एक्झाम आहे, कॅज्युअल इन्कम आहे. तर बघा एम्प्लॉय कडून भरला तर सॅलरीशी संबंधित आहे, म्हणून कॅज्युअल इन्कम आहे. 20 बिझनेस इन्कम हेड मध्ये टॅक्सेबल आहे. तर बघा काय टॅक्सेबल आहे त्यामध्ये? तर बघा प्रॉफिट फ्रॉम ट्रेडिंग,
जो काही ट्रेडिंग मधून प्रॉफिट येत असतो तो टॅक्सेबल आहे. 21 डिप्रिसिएशन मिळते. तर बघा कोणत्या सेक्शन नुसार मिळत असते, तर ते मिळत असते सेक्शन 10 नुसार मिळत असते. 22 लँड मिसेबल एक्सपेन्स मध्ये समाविष्ट आहे. तर बघा काय समाविष्ट आहे, तर पर्सनल एक्सपेन्स समाविष्ट आहे. 23 ऍडमिसेबल एक्सपेन्स मध्ये समाविष्ट आहे. तर बघा काय समाविष्ट आहे, तर रेंट, सॅलरी, डिप्रिसिएशन, तर हे सर्व पदे समाविष्ट आहेत. 24 बॅड डेट अलाउन्स अलाउएबल आहे. तर बघा कोणत्या सेक्शन अंतर्गत, तर बघा बॅड डेट अलाउएबल आहे, तर सेक्शन 10 नुसार अलाउएबल आहे. 25 प्रिलिमिनरी एक्सपेन्स अमोर्टायझेशन मिळते. तर बघा ते मिळत असतं सेक्शन 35D नुसार. 26 प्रोफेशनल इन्कम टॅक्सेबल आहे. तर बघा प्रॉफिट अँड गेन्स बट बिझनेस ऑर प्रोफेशन च्या अंडर. 27 डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशन मेथड. तर बघा डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशन मेथड जे आहे ते रिटन डाऊन व्हॅल्यू मेथड नुसार केल्या जाते. 28 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये डिसअलाउड आहे. तर बघा इन्कम टॅक्स पेड डिसअलाउड आहे. 29 ग्रॉस प्रॉफिट म्हणजे सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्स, म्हणजेच आता हे सूत्र झालं जीपी इज इक्वल टू एस मायनस सी जी एस. 30 नेट प्रॉफिट म्हणजेच क्रॉस प्रॉफिट मायनस एक्सपेन्स म्हणजेच नेट प्रॉफिट. यानंतर बघा 31 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये समाविष्ट आहे. तर बघा कोणत्या इन्कम नुसार आहे, तर बघा रेंट, सॅलरी, कमिशन. तर बघा वरील सर्व ऑप्शन सॉरी बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये समाविष्ट आहे. तर बघा सॅलरी, कमिशन यामध्ये नाही, बघा रेंट मध्ये समाविष्ट आहे. यानंतर बघा 32 प्रोफेशनल इन्कम म्हणजे काय, तर आपण पाहिलेलंच आहे डॉक्टर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट यांच्या उत्पन्नांना आपण प्रोफेशनल इन्कम म्हणत असतो. 33 डिप्रिसिएशन मिळते. तर बघा ते मिळत असते सेक्शन 32 नुसार. 34 बॅड डेट अलाउएबल आहे. तर बघा सेक्शन 80 बॅड डेट्स अलाउएबल आहे. तर बघा ते आहे सेक्शन 36(1)(7) नुसार. 35 प्रिलिमिनरी एक्सपेन्स अमोर्टायझेशन मिळते. तर ते मिळत असते सेक्शन 35D नुसार. 36 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये डिसअलाउड आहे. तर बघा ते डिसअलाउड आहे इन्कम टॅक्स पेड. 37 प्रोफेशनल इन्कम टॅक्सेबल आहे. तर बघा प्रोफेशनल इन्कम जे आहे ते टॅक्सेबल आहे अंडर प्रॉफिट अँड गेन्स ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन, सॅलरी, हाऊस, प्रॉपर्टी, अदर सोर्सेस. म्हणून डी ऑप्शन इज करेक्ट. अदर सोर्सेस नुसार आपलं जे बिझनेस आहे ते चालत असतं. 38 डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशन मेथड. तर बघा डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशन जे मेथड आहे ते रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड नुसार चालत. 39 ग्रॉस प्रॉफिट म्हणजे सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्स म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट. 48 प्रॉफिट म्हणजे ग्रॉस प्रॉफिट मायनस एक्सपेन्स. यानंतर बघा 41 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये समाविष्ट आहे. तर बघा रेंट समाविष्ट आहे. 42 प्रोफेशनल इन्कम म्हणजे काय, तर बघा डॉक्टर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट यांचे उत्पन्न. बघा जे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत ते एक्झाम मध्ये वारंवार विचारण्यात आलेले आहेत, म्हणून मी सुद्धा ते रिपीट टाकले. 43 डिप्रिसिएशन मिळते. तर डिप्रिसिएशन जे मिळत असते ते मिळत असते सेक्शन
32 नुसार मिळत असते. 44 बॅड डेब्ट अलाउएबल आहे. तर बॅड डेब्ट अलाउएबल आहे ते आहे सेक्शन 36(1)(7) नुसार. 45 प्रिलिमिनरी एक्सपेन्स अमॉर्टायझेशन मिळते. तर ते मिळत असते सेक्शन 35D नुसार. यानंतर बघा 46 बिझनेस इन्कम कॉम्पिटिशन मध्ये डिसअलाउड आहे. तर बघा ते डिसअलाउड आहेत इन्कम टॅक्स पेड. 47 प्रोफेशनल इन्कम टॅक्सेबल आहे अंडर. तर बघा ते आहे प्रोफेशनल इन्कम जे आहे ते टॅक्सेबल आहे अदर सोर्सेसच्या अंतर्गत. 48 डिप्रेसिएशन कॅल्क्युलेशन मेथड रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड नुसार चालत असते. यानंतर बघा 49 ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय. तर बघा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. येथे आपले सगळे एमसीक्यूज कम्प्लीट झालेले आहेत. आणि आपल्याला जर रेग्युलर प्रॉब्लेम हवे असतील, आपल्याला जर शिकायचं असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करा. आपण लवकरात लवकर बॅच सुरू करणार आहोत.